आज वसई विरार शहरातील भयावह खड्डेमय रस्त्यांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार हल्लाबोल आंदोलन छेडले। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशावरून हे आंदोलन आयोजित करण्यात आले। या आंदोलनाची धुरा ठाणे जिल्हा व पालघर अध्यक्ष श्री हितेश जाधव यांनी सांभाळली। आंदोलनाला प्रहार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रहार पक्षाचे डॉक्टर प्रमोद अंबलकर, राजेश जाधव, नासिर भाई, कमलेश सिंह, नंदू सोळंकी, प्रशांत जाधव, राहुल पवार, दर्शना, ममता देवयानी, मनीषा जाधव मॅडम, अश्विनी कोळी, नलिनी जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती। आंदोलनकर्त्यांनी खड्डेमुक्त वसई विरारचे फलक हातात घेतले होते। खड्डेमुक्त करा, शहर वाचवा अशा घोषणा देत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वसई विरार महानगरपालिकेला घेराव घातला। वसई विरार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, सततचे अपघात, नागरिकांचा होणारा जीवितहानीचा धोका यामुळे नागरिकांत तीव्र रोष आहे। पण महानगरपालिकेने व संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे डोळे झाक केले असल्याचा आरोप आंदोलनात करण्यात आला। या प्रसंगी प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना थेट प्रश्न विचारले। आंदोलनादरम्यान प्रहार पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले की जर खड्डेमुक्त वसई विरार झाले नाही तर प्रहार रस्त्यावर उतरून आणखी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारेल। प्रहारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी सांगितले की वसई विरारच्या प्रत्येक रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून नागरिक रोज मृत्यूच्या दाराशी जात आहेत। महापालिका व ठेकेदारांचा संगनमत संपले पाहिजे, नाहीतर प्रहार त्यांना धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला।